मध्ये की 35% पर्यंत अनुदान आहे, पण हे अनुदानासाठी कसं काय करावं लागेल की अनुदान तुम्ही कट करून देणार की पर्चेसिंग केल्यानंतर की पुढे फॉर्म वगैरे भरणं गरजेचं आहे? नाही, याची PMFME ची सेपरेट वेबसाईट आहे. त्या पहिले तुम्हाला एखाद्या सीए मार्फत याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे, आमच्याकडून कोटेशन वगैरे घेऊन जाऊन बँकेसोबत डिस्कशन करणे की बाबा आम्हाला याच्यावर लोन मिळेल का. म्हणजे आमच्या कोटेशनवर जे काही लोन मिळते 90% लोन मिळते, त्या लोनवर 35% सबसिडी आहे. असं आहे. पहिले फाईल करावं लागेल सगळी. फाईल केल्यानंतर मग मशीन खरेदी केल्यानंतर जे लोनच्या अगेन्स्टमध्ये 35% सबसिडी मिळते. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला परचेस करायचा आहे आणि 35% जर अनुदान पाहायचं असेल तर कॅश पेमेंट न करता लोनवरतीच 35% हे हे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हे फक्त जी 35% सबसिडी आहे ही लोन मार्फतच भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याचा पोखरा अंतर्गत जे गाव आता नवीन ऍड झाले, तर ह्या गावासाठी काही आहे का पोखरासाठी? पोखरामध्ये सर 60% अनुदान आहे पोखरा अंतर्गत. त्याच्यामध्ये लागतात शेतकरी गट, FPC, FPO यांनाच हे 60% सबसिडी मिळते. पोखरामध्ये इंडिव्हिज्युअली हा व्यवसाय करता येत नाही, म्हणजे इंडिव्हिज्युअली सबसिडी नाही आहे. त्याला शेतकरी गट, FPC, FPO लागतात. त्याची सुद्धा सेम प्रक्रिया आहे की पहिले तुम्हाला बँकेमध्ये डिपॉझिट करावं लागेल 10% अमाऊंट, 90% लोन होईल. त्या पूर्ण जे 100% अमाऊंट आहे, जे काही मशीनची किंमत आहे त्यावरती त्या गटाला 60% अनुदान गव्हर्नमेंटकडून मिळते. मशीन परचेस केल्यानंतर त्याची ट्रायल झाल्यानंतर मग 60% अनुदान मिळते. आता हे झालं जर पोखराचं, पण जर पोखरा विरोधी जर तुमचा शेतकरी गट असेल तर भेटतं का 60% पर्यंत? हा, भेटते. काही असे गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत की प्रत्येक जे शासकीय अनुदान जे आहे की मशिनरीवर देणार, की ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही मशिनरी आहेत, धान्य प्रतवारीला लागणारे किंवा डाळ मिलला लागणारे, तर प्रत्येक स्कीम वाईज वेगवेगळ्या सबसिडी आहेत. त्या सगळ्या स्कीमांमध्ये आपली मशीन अनुदानास पात्र आहे. अच्छा, पण याला कोण कोण घेऊ शकतं की बाबा याला महाडीबीटी आणि पोखरामध्ये म्हणलं तर शेतकरी घेऊ शकतात. PMFME, PMEGP, CMEGP या जे काही स्कीमा आहेत त्याच्यामध्ये छोटा लघु उद्योग व्यवसाय स्टार्टअप करणाऱ्याला सुद्धा संधी आहे. ज्याच्याकडे शेती नसेल त्याला सुद्धा संधी आहे. सर्वसामान्य माणसाला सुद्धा संधी आहे त्या स्कीमांमध्ये. त्यामध्ये 35% पासून ते 90% पर्यंत कॅटेगरी वाईज सबसिडी आहे. आता इथून मागं तुम्ही ज्या शेतकऱ्याला किंवा जे बिझनेसमॅन आहे ज्यांना सप्लाय केलाय, तर त्यांना आता दिवसाचं इन्कम कसं आहे, महिन्याचं दिवसाचं कसं इन्कम चालू आहे? आता जर मिनी दालमिलचं एक उदाहरण देतो. जर मिनी दालमिल घेऊन 1.5 लाख रुपयाची जर व्यवसाय चालू केला तर त्याच्यामध्ये जॉब वर्क म्हणजे की काही जणांच्या डाळी करून द्यायच्या असतात, ते सुद्धा आपण करून देऊ शकतो. मार्केटमध्ये 9 रुपये ते 12 रुपये रेट चालू आहे किलो मागे. त्याचं वेस्टेज जे काही निघतं ते वेस्टेज त्यांना वापस न देता स्वतः आपण ठेवून घेऊन पशुखाद्याला सुद्धा विकू शकता. त्याच्यामध्ये जे काही लाईट बिल खर्च आहे, इतर कुठलाही मेंटेनन्सचा खर्च आहे, तो त्याच्यामध्ये निघून जातो. उरलेला नफा मिळतो. आणि याच्यामध्ये जॉब वर्क न करता आपल्या स्वतःचा ब्रँड सुद्धा बनवू शकतो. 5-5 किलो 2-2 किलोचे पॅकेट करून सुद्धा तुम्ही हॉटेल, सुपर मार्केट येथे आपल्या ब्रँड म्हणजे आपली डाळ विकू शकता. आणि क्लिनिंग एडिंगमध्ये तसंच आहे. क्लिनिंग एडिंगमध्ये जे काही गहू आहेत, ज्वारी, बाजरी, हे 100 रुपये प्रति क्विंटल मागे हे तुम्ही घेऊन ते स्वच्छ करून देऊ शकता. ते सुद्धा चांगला बिझनेस आहे. 1 टन पर आवर पासून ते 5 टन पर आवर पर्यंत आम्ही मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग करतो. उदाहरण घेतलं 1 टन पर आवरचं, 1 टन एका तासाला जर क्लीन केलं तर 1000 रुपये नफा होतो. 8 तास मशीन चालली म्हणजे 8000 रुपये त्याच्यामध्ये आपण कमवतो. त्याच्यामधले 2000 रुपये मेंटेनन्स चार्जेस, माणूस व लाईट बिल, इतर खर्च मशीनचा सोडला तर तुम्हाला 6000 रुपयाचा आरामामध्ये एका दिवसात नफा होतो. नमस्कार, मी दीपक खाडे, आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती सहर्ष होत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहेत डाळ मिल बघायला. तर हे जे कंपनीचे प्रतिनिधी आहे आपल्याला त्यांच्या हे जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार, माझं नाव श्रीनिवास कुलकर्णी. मी प्रिसिजन ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये जनरल मॅनेजरचं काम करतो. आणि आमच्याकडे जवळपास मिनी दालमिल, क्लिनिंग एडिंग प्लॅन्ट हे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. टोटल 46 प्रकारच्या मशिनरी जे आहेत त्याला लागणाऱ्या त्या मशिनरी आम्ही वाळूज MIDC छत्रपती संभाजीनगर येथे प्रिसिजन ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतो. तर इथे फुलंब्री येथे देवेंद्र कृषी प्रदर्शनामध्ये इथं आमचा स्टॉल लागलेला आहे. त्या स्टॉलमध्ये आम्ही आमच्या ज्या काही मशिनरी आहेत त्यापैकीच मिनी दालमिल हे 5 HP मॉडेल ठेवलेलं आहे.
जे की त्याचं कॅपॅसिटी आहे 1.5 क्विंटल एका तासाला ते डाळीची प्रोसेस करून देतं. प्लस त्याची किंमत आहे 1.5 लाख रुपये. आम्ही इथं 15,000 रुपये त्यावरती डिस्काउंट ऑफर केलेली आहे आणि ही मशीन शासकीय अनुदान सुद्धा पात्र आहे. जसं की महाडीबीटीमध्ये 50% अनुदान आहे आणि आमच्या कंपनीतर्फे मशीन घेतल्यानंतर 3 दिवसाचं मोफत प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे. आणि तसेच PMFME म्हणून एक स्कीम आहे, त्या स्कीम मार्फत 35% अनुदान आहे. त्यावरती सुद्धा आम्ही मशीन घेतल्यानंतर परिपूर्ण डाळ कशी बनवायची याचं मार्गदर्शन, मशीनची इन्स्टॉलेशन प्लस डाळ विक्रीचं मार्गदर्शन हे सुद्धा आम्ही मोफत करून देणार आहोत. तसंच ही दुसरी मशीन आम्ही इथं ठेवलेली आहे. ही मशीन आहे मिनी ग्रेडर. जसं की गहू फिल्टर या एरियामध्ये जास्त चालणारा ही मशीन आहे. तर याची क्षमता आहे 3 क्विंटल एका तासाला कुठलंही धान्य असू द्या ते क्लीन करून देते. तसेच इतर कुठलंही समजा डाळ जरी असली ती सुद्धा क्लीन करून देते. याला 2 मोटर आहेत. 1 HP चे 2 मोटर आहेत. 1 HP बाकीचं ट्रान्समिशन सांभाळते आणि 1 HP 2800 RPM ची मोटर आहे. ती ब्लोअर आहे की जे काही धान्यामधली जी घाण आहे ती सेपरेट करून देते. आणि तसंच आम्ही ज्या 46 प्रकारच्या मशिनरी बनवतो त्याचं थोडक्यात इथं पिक्चर आहेत. पहिली मशीन आहे हायटेक दाल मिल, जे की आता हे मिनी दाल मिल आहे त्याचंच रूपांतर त्या हायटेक दाल मिलमध्ये केलेलं आहे की त्याची कॅपॅसिटी पण जास्त आहे आणि ग्रेड वाईज सेपरेट करून डाळ येते. आणि डाळ मिल सेटअपला लागणाऱ्या ज्या काही मशिनरी आहेत, पॉलिशर, ड्रायर म्हणजे पॉलिशर म्हणजे डाळ पॉलिश करण्यासाठी, ड्रायर म्हणजे डाळ सुकवण्यासाठी वगैरे ज्या मशिनरी आहेत, प्लस शेलर, अशा डाळ मिलच्या सगळ्या मशिनरी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. तसेच सीड प्रोसेसिंगमध्ये ज्या मशिनरी लागणाऱ्या आहेत, क्लिनिंग ग्रेडिंगमध्ये, धान्य प्रतवारी केंद्रामध्ये, जसे की ग्रेडर, ग्रॅव्हिटी सेपरेटर, मॅग्नेटिक डिस्टोनर, ह्या मशिनरी सुद्धा आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि धान्य लिफ्ट करण्यासाठी जे एलिव्हेटरची गरज असते ते सुद्धा आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. या सगळ्या मशिनरी 1 लाखापासून ते 1 कोटीपर्यंतच्या मशिनरी आम्ही सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग करतो प्रिसिजन ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये. आमची कंपनी आहे वाळूज MIDC मध्ये H47/2-3 ऑपोजिट एलिगंट कोटिंग, वाळूज MIDC, छत्रपती संभाजीनगर 431136. आणि कॉन्टॅक्ट करण्यासाठी 7774077393 आणि 9850051056 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. ओके. काय रेट आहे?